मनोज जरांगे पाटील बोलतायत, थेट जाऊया. विचारा, विद्यार्थ्यांना विचारा, विद्यार्थ्यांना विचारा, तुला आरक्षणाची गरज आहे का? ती जर नाही म्हणली तर मग तुमचं मत व्यक्त करा. तुमचं प्रत्येक वेळेस तुमचेच विचार जनतेवर लादून चालत नाही आणि तुम्ही ते लादू पण नका. साहेब, उद्धव ठाकरेंच्या गाडीवर काल राज ठाकरेंच्या गाडीवर काल सुपाऱ्या टाकल्या. त्यानंतर संजय राऊत यांनी सांगितलं की ते शिवसैनिक नव्हते तर ते मराठा आंदोलक होते आणि तुमचा तो रोष होता. काय आहे ते कोण होते मी पण नाही बघितले, पण मी एवढं सांगतो की राज्यात आंदोलन सुरू नाही. मराठ्यांचे कुठं विनाकारण कोणी फडणवीस साहेबांची सुपारी घेतल्यासारखं ते अभियान सुरू केलं, षडयंत्र. त्याच्यात सामील होऊन विनाकारण रॅल्या काढणं, पुढं यात्रा काढणं, कुठं जाब विचारणं, हे कामं बंद करावं. कारण समाजात ताकद आहे ना जाब विचारण्याची. मुंबईत जाऊन विचारू शकतो ना. थोडंच आहे, समाज विचारू शकत नाही म्हणून तुम्ही विचारायला चालला. आंदोलनच नाही, विनाकारण त्यांना गालबोट लावायचं आंदोलनाला. त्यांचं ऐकून पंचायत मराठा समाजानं आंदोलन करू नये ही इच्छा आहे. शेवटी निर्णय त्यांचा आहे. समाज जितके दिवस सहन करत तितके दिवस करत, त्यांचंही ऐकणार नाही. मग समाज आंदोलन नको म्हणून हे जाणून बुजून करणार असले तर समाजाच्या समोर त्यांनाही जायचं आहे. मग आर्थिक निकषाच्या अनुषंगाने आर्थिक निकषावरती आरक्षण मिळालं पाहिजे अशी भूमिका छत्रपती उदयनराजेंची सुद्धा आहे. ते अनेक वेळा बोललेले आहेत. तुम्ही त्यांना भेटला त्यावेळेला पाठिंबा, त्यावेळेला नेमकी काय चर्चा झाली होती? आर्थिक विषयाच्या अनुषंगाने चालू होती. पहिल्या दिवसापासून आमची ओबीसीतून मागणी, पहिल्या दिवसापासून, आजच ना. 83 क्रमांकाला कुणबी आहे, मराठा आणि कुणबी एकच आमचा व्यवसाय आहे. व्यवसायाच्या आधारावर आरक्षण या राज्यात देशात दिलं गेले आहे. त्यामुळे आम्ही ओबीसीत आमची मागणी आर्थिक निकष काय नाही आणि असण्याचं काही कारण पण नाही. काही कारण पण नाही ना. शिकवून नवीनच कुठून आम्ही मागणी घेणार? जे होणारच नाही त्याच्यात कसं काय पडणार आम्ही? आमचा हक्काचं आहे ना. पण ज्यांना कोणाला आर्थिक निकषावर द्यायचंय, कुठल्या दुसऱ्या समुदायाला एखाद्या, त्यांना आम्हाला माहीत नाही द्यायचंय का नाही. परंतु माझा सरळ या प्रश्न असा आहे सरळ की मराठा पूर्वीपासून ओबीसी दे, त्याला आर्थिक निकषाकडे जाण्याची गरजच नाही. उदाहरणार्थ, मला अगोदर 85,000 नोंदी सापडल्यात असं कळालं होतं. 1,30,000 नुसत्या सातारा जिल्ह्यात नोंदी सापडल्या. मग आम्ही ओबीसीतच आहेत ना.